चला आपण पाहतो आहोत 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा तिसरा धडा पॉलिटिकल पार्टीज, मराठीमधून म्हटलेलं आहे राजकीय पक्ष. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर ते सांगा. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, सकारण स्पष्ट करा. ते चूक असेल स्टेटमेंट तर ते का चूक आहे हेही तुम्हाला सांगायचंय, आणि जर ते बरोबर असेल तर ते स्टेटमेंट जस्टिफाय करायचंय. ते कसं बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचंय. बऱ्याच मुलांनी ही चूक करताना मी अनेकदा बघितलंय की जर ते स्टेटमेंट चूक असेल तर ते लिहितात की दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट ऑर फॉल्स ऑर रॉंग, आणि ते जस्टिफाय करतात की ते कसं चूक आहे. पण जर ते स्टेटमेंट बरोबर असेल, जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर ते जस्टिफायच करत नाही, ते सोडून देतात. बघा, तुम्हाला असं नाही सांगितलं की चुकीचं वाक्य दुरुस्त करा, असं नाही. तिथं सांगितलं गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, जर ते चूक असलं तरी आणि जर ते बरोबर असलं तरी. याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, पॉलिटिकल पार्टीज आर सोशल ऑर्गनायझेशन्स. राजकीय पक्ष हे सोशल ऑर्गनायझेशन्स म्हणजे सामाजिक संस्था असतात. याचं उत्तर आहे दिस स्टेटमेंट इज ट्रू. चांगलं खणखणीत कॅपिटल लेटर्समध्ये हे पहिले लिहायचं की हे जे स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे, आणि मग हे त्याचं जस्टिफिकेशन आहे की हे कसं बरोबर आहे. बघा चला, पीपल हू हॅव सिमिलर व्ह्यूज म्हणजे ज्यांचे एकसारखे विचार आहेत, एका ध्येयानं प्रेरित झालेले आहेत, एका दिशेनं ज्यांना चालायचंय, ज्यांच्या आयुष्याचं ध्येय एक समान आहे. काय करतात ते? कम टुगेदर व्हॉलेंटरीली. कम टुगेदर सोबत येतात. व्हॉलेंटरीलीचा अर्थ आहे स्वेच्छेनं, म्हणजे स्वतःच्या इच्छेनं ते एकत्र येतात. त्यांना कुणी जॉब दिलेला नाहीये की या आमच्याकडे काम करायला, स्वतःच्या इच्छेनं ते एकत्र आलेले आहेत. अँड फॉर्म अ पार्टी. फॉर्म म्हणजे स्थापन करतात, राजकीय पक्ष स्थापन करतात. सो इट कॅन बी सेड दॅट पॉलिटिकल पार्टीज आर अन इंटिग्रल पार्ट ऑफ आर सोसायटी. मग ही जी लोक कुठून आली, सगळी एकत्र आली. फॉर एक्झाम्पल, मी एक उदाहरण तुम्हाला देतो, कॉक्रोच जनता पार्टी. ह्या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये त्यांचे जे काही 7-8-10 जण आहेत मेन त्यांचे कोर कमिटीचे ते, आणि त्यांना सपोर्ट करणारे जे काही काही हजार काही लाख लोक जे एकत्र आले, ते काय करतात? ते एकमेकांसोबत सिमिलर व्ह्यू शेअर करतात. त्यांचे एक कॉमन विचार आहे त्यांचा, आणि त्यांचं कॉमन ध्येय आहे, म्हणून ते एकत्र आले. राईट, लक्षात येते तुम्हाला हा मुद्दा? हे मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिलं. पुढचं बघा, दी पॉलिटिकल पार्टीज ट्राय टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ दी पीपल. ते काय करतात? या पॉलिटिकल पार्टीज काय करतात? लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचा त्या प्रयत्न करतात. मग त्यासाठी ते काय करतात बघा, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ज्या गावामध्ये राहता किंवा छोट्या उपनगरामध्ये राहत असाल किंवा खेडेगावामध्ये राहत असाल, बघा बरं का, तिथं प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचं एक ऑफिस असतं, बरोबर आहे का? भारतीय जनता पार्टीचं ऑफिस, राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस, INC इंडियन नॅशनल काँग्रेसचं ऑफिस, शिवसेनेचं ऑफिस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ऑफिस. त्याला एक शब्द आहे जनसंपर्क कार्यालय. ते जनसंपर्क कार्यालय कशासाठी असतं? त्यांच्या नावातच आहे जनसंपर्क. त्यांचा लोकांशी संपर्क राहावा पॉलिटिकल पार्टीचा, याच्यासाठी ते कार्यालय असतं. पुढे बघा बरं का, त्यांचे काही हेल्पलाईन नंबर्स असतात, त्यांचे मोबाईल नंबर असतात किंवा काही कॉल सेंटर्स असतात बघा त्यांचे. त्याच्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर, जे लोकल काय म्हणतात, लोकल पॉलिटिशियन असतात, सरपंच असतात, नगरसेवक असतात, ZP चे सदस्य असतात, ग्रामसेवक असतात, त्यांचे नंबर ते खूप इझिली सगळ्यांना त्यांनी वाटलेले असतात. आपल्याला एखादा नंबर इझिली मिळू शकतो, बरोबर आहे का? ते नंबर का, आता समजा एखादी अडचण आली तर आपल्याला कुठं जाता येतं? आपल्याला त्यांच्याकडे जाता येतं. अजून काय असतं? त्यांचे सोशल मीडियाचे हँडल्स असतात बघा. फेसबुकवर पेज असतं, इंस्टाग्रामवर पेज असतं, ते ट्विटरवर असतात. ते सगळे कशासाठी असतात? द पॉलिटिकल पार्टीज ट्राय टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ पीपल. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचा ते प्रयत्न करतात, आणि मग लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व केले की लोक खुश होऊन त्यांना वोट देतात ना, राईट? आणि त्यांना वोट मिळालं की ते सत्तेमध्ये येऊ शकतात, पॉवरमध्ये येऊ शकतात, त्यासाठी ते हे काम करतात. आणि तिसरं बघा बरं का, तिसरा मुद्दा महत्वाचा आहे. सम पॉलिटिकल पार्टीज, काही राजकीय पक्ष
रिप्रेझेंट द रोल ऑफ अ पर्टिक्युलर कम्युनिटी इन सोसायटी. काही पॉलिटिकल पार्टी प्रतिनिधित्व करतात, रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर कम्युनिटी, एक विशिष्ट समाजाचं प्रतिनिधित्व करतात, किंवा इट्स आयडिओलॉजी किंवा त्याच्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात, समर्थन करतात, त्यासाठी काम करतात. अँड वर्क टू अचीव इट, आणि त्यांचा जो अजेंडा आहे का नाही तो फॉलो करण्यासाठी किंवा तो सक्सेस करण्यासाठी ते काम करतात. याची काही उदाहरणं मी तुम्हाला देतो. ह्याच्या पुढचा जो डी पॉइंट आहे ना, आता इथं हेन्स लिहिलंय, इथं डी पॉइंट मध्ये तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता. मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही जेव्हा एक्झाम्पल्स ऍड कराल ना तेव्हा तुमच्या उत्तराला वजन येतं. तुम्ही जेव्हा एक्झाम्पल्स ऍड कराल ना तेव्हा तुमच्या उत्तराची किंमत वाढते. तपासणाऱ्याला लगेच समजतं की तो लगेच चमकतो की अरे ओके, एक्झाम्पल सुद्धा लिहिलेत का यानं, हुशार पोरगा आहे बरं का, किंवा हुशार पोरगी आहे बरं का, समजून घ्या. आता याचे उदाहरण कोणते आहेत हे बघा. सम पॉलिटिकल पार्टीज रिप्रेझेंट द रोल ऑफ अ पर्टिक्युलर कम्युनिटी, एका विशिष्ट कम्युनिटी. उदाहरण सांगतो, MIM नावाचा पक्ष आहे, MIM, तो मुसलमान लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. किंवा BSP, बहुजन समाज पार्टी, मायावतीची जी पार्टी आहे UP मध्ये, ती पार्टी दलितांसाठी काम करणारी पार्टी आहे. किंवा BAP नावाचा पक्ष आहे, भारतीय आदिवासी पार्टी, पर्टिक्युलरली आदिवासी लोकांसाठी काम करणारी पार्टी. त्यांचा मेन अजेंडा आदिवासींचं कल्याण करणं, बाकी त्यांना काही विशेष देणं घेणं नाही. टू बी व्हेरी स्ट्रेट. अजून बघा, एक पंजाबमध्ये एक पॉलिटिकल पार्टी बघा, शिरोमणी अकाली दल, शीख लोकांसाठी काम करणारी ती पार्टी आहे, बरोबर आहे का. पर्टिक्युलर तेवढ्याच कम्युनिटी पुरतं काम करणारी पार्टी आहे, किंवा त्याच आयडिओलॉजी बद्दल काम करणारी ती पार्टी आहे. आलं लक्षात? हा प्रश्न तुमच्या लक्षात आला का? आता हा सेम प्रश्न आपण मराठीतनं पण घेतलेला आहे, ठीक आहे. तो प्रश्न पण तुम्हाला आपल्या या काय म्हणतात त्याला, प्लेलिस्ट मध्ये सापडेल. शिकवणं आवडतंय का मला सांगा. अत्यंत सोप्या पद्धतीनं विथ लाईव्ह एक्झाम्पल्स, विथ काय म्हणतात त्याला, फॅक्च्युअल एक्झाम्पल्स मी तुम्हाला ते सांगतोय. कसं वाटलं सांगा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना चॅनल रेफर करायला सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही म्हणणं आहे मला कमेंटमध्ये कळवा. चला, या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.